कशामुळे लागले हे काय मला काहीच कल्पना नाही, काय माहिती नाही. माझ्या दुकानात काय लाईट नाहीये किंवा माझ्या दुकानामध्ये गॅस बत्ती नाही, गॅस नाही, काही नाहीये. माझं काही उरलं नाही, सगळं जेवण खास झालंय, काय शिल्लक राहिलं नाही. आता सगळं मी नुकसान म्हणजे आता उघड्यावर आल्यासारखं झालं आता सगळं काहीच नाही जागेवर राहिलं. मेहताब नगरमध्ये 2 दुकानांना भीषण आग लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार जळून गेला आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दुकान मालकांचे डोळे अश्रूंनी भरले. सोलापूरच्या शळगी परिसरातील मेहताब नगर येथे आज 22 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सिद्धेश्वर स्क्रॅप सेंटर आणि साई समर्थ फ्लावर स्टॉल या दोन्ही दुकानांना आग लागली. एका क्षणात संपूर्ण मेहनत रक्ताने कमावलेला उद्योग आणि कुटुंबाचा आधार जळून राख झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाचे अच्युत दुधाळ, केंद्र अधिकारी आव्हाड, सलगर, पाटील, भडके, फायरमॅन भडकवाड, नरोडे, सोनवणे, घुमे, शिरसाट, चालक अडलिंग, बंडे, होदगीकर, स्वामी यांच्या अथक प्रयत्नाने 4 गाड्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. तरी स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी धावले. मात्र तोपर्यंत दोन्ही दुकानांतील प्रत्येक वस्तू, स्क्रॅप, फुले, वाशे, पत्रे आणि इतर संपूर्ण साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले होते. संपूर्ण कुटुंब या दुकानावर अवलंबून होते. रोजच्या मेहनतीने कसेबसे चालत होते. एका क्षणात सर्व काही जळून गेले. आता काय करायचे, कुटुंबाला कसे पोसायचे अशी भावना दुकान मालकाने व्यक्त केली. प्राथमिक माहितीनुसार दुकानाजवळ कचरा जाळण्यात आला होता आणि त्यातूनच ही आग पसरली असावी असा अंदाज आहे. मात्र याबाबत अग्निशामक दल व जोडभाईपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते. तरी मोठी गर्दी देखील जमा झाली होती. मी राहायला न्यू शिवाजीनगर गोलवस्तीत राहायला आहे. इथे मित्रनगर मध्ये माझं स्क्रॅप दुकान आहे, भंगार दुकान आहे. तर वही, पुस्तक, पेपर, पुत्ता, लोखंड, पत्रा, स्क्रॅप माल मी घेत असतो. माझं पत्र्याचं शेड जवळजवळ 12 पत्र्याचं शेड आहे मोठं. मला सकाळी 9ला माहिती मिळाली सर, 9 वाजता मिळाली. कशामुळे लागले हे काय मला काहीच कल्पना नाही, काय माहिती नाही. माझ्या दुकानात काय लाईट नाहीये किंवा माझ्या दुकानामध्ये गॅस बत्ती नाही, गॅस नाही, काही नाहीये. अजिबात काहीच नाही, काही बी नाही. आणि या साईडला पुट्टा आहे, तिकडे पुढे रद्दी आहे, इकडे प्लास्टिकचे बोध आहेत, लोखंड पत्रा आहे. एवढंच माल असतो दुकानामध्ये. काय दुकान शिवम काय म्हटलं, सिद्धेश्वर स्क्रॅप सेंटर दिलेलं आहे पुन्हा. हा, आधी मी दिली त्याच्यात आपण दुकान आपण चालू केलं होतं आणि पूर्ण जळून खाक झालेलं आहे. हा, काय सांग आता काय माझं काही उरलं नाही, सगळं जेवण खाक झालंय, काय शिल्लक राहिलं नाही. आता सगळं मी नुकसान म्हणजे आता उघड्यावर आल्यासारखं झालं आता सगळं काहीच नाही जागेवर राहिलं. माल बी गेला, सगळंच गेला. आता माल निघला तरी 2 लाखाच्या आसपास निघेल. पत्राचं शेड बी 3 लाखाच्या आसपास जाईल, 3-3.5 असं जाईल. सगळं धरलं तर मालापासून शेडापासून सगळं धरलं तर. आग कशी लागली, काय कशी लागली, काय लागली मला माहित नाही. आता इथं पाठीमाग कोण काय टाकलं, कचरा टाकलं लोक. माझं नाव गौरव सुरेश पाचंगे. मित्रनगर मध्ये माझं दुकान आहे. माझ्या दुकानाला आग लागली म्हणून मला फोन आलता. त्यांच्या कशावर कसं आग लागली ते पाठीमागनं कचरा टाकवते लोक. तिथं डायरेक्ट आग लागल्याबद्दल ते पाठीमागनं ते पुस्ता रद्दी ते होतं पाठीमागं साईडला. त्याच्याबद्दल ते आग लागले. ते आग लागलं माझं 1.5-2 लाखाचं नुकसान झालंय आणि ते मला भरपाई मिळायला पाहिजे. दुकानामध्ये लाईट कनेक्शन वगैरे, माझ्या दुकानमध्ये लाईट कनेक्शन काय सुद्धा नाहीये. Now and press the bell icon. Never miss a